सुरुवातीला महत्त्वाची बातमी। संतोष देशमुखांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार आहे। देशमुखांचं कुटुंबीय नामदेव शास्त्रींच्या भेटीसाठी आता निघालंय। आरोपींनी भावाची क्रूरपणे हत्या केली, शास्त्रींना सर्व गोष्टी सांगणार असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। काय आज भगवानगडावर जाणार आहेत, नेमकं काय मागणी म्हणजे आम्ही तिथे आज दर्शन घेण्यासाठी जातो आणि जे नामदेव शास्त्री आहेत त्यांचं जे वक्तव्य आहे ते ऐकून म्हणजे आम्हाला म्हणजे कुठेतरी दुःख वाटतं, कारण की त्यांनी म्हणजे दोन बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्यांचं ते वक्तव्य म्हणजे करू नये असं आम्हाला वाटतं। कारण की जो न्यायाधीश आहे तो सुद्धा म्हणजे वकिलांच्या दोन बाजू ऐकतो आणि नंतरच त्यांचं मत मांडतं, म्हणून ते आम्हाला दुःख वाटतं। आणि ते जे म्हणतात आरोपींना आधी हाणमार करण्यात आली, ते आरोपी जे आलते ते पण खंडणी मागण्यासाठी चालते आणि त्यांना फक्त म्हणजे त्यांनी आमच्या दलित बांधवांना हाणमार केली म्हणून माझे वडील अडवण्यासाठी गेले, तर त्यांच्यावरच उलट हाणमार झाली। त्यासाठी म्हणजे त्यांना वाटतं की त्यांना हाणमार झाली म्हणून त्यांची मानसिक स्थिती बदलली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली। तर मला इतकं वाटतं त्यांची जर फक्त हाणमार झालती ना, माझ्या वडिलांच्या अंगावर आज किती वार आहेत, मग ते का त्यांना दिसले नाहीयेत? त्यांचं तर रक्त सांगाळ होतं, त्यांच्यावर किती वार झाले, त्या एक चापटीच्या नंतर म्हणजे त्याच्यावर किती घाव झालते ते का त्यांना अगोदर दिसले नाहीयेत एवढं वाटतं। भगवानगडावर जाण्यासाठी निघालात तुम्ही? हा, मी जातोय। जे महंत नामदेव महाराज शास्त्री यांना सांगितल्याप्रमाणे त्यांना जे मानसिकता भावना व्यक्त केली की आरोपीची मानसिकता मीडियानं का दाखवली नाही, तर आरोपीची मानसिकता मीडियानं दाखवण्यापेक्षा ते ज्यांच्या जवळ राहत होते, ते ज्यांच्या जवळ म्हणजे काम करत होते, त्या लोकांनी त्यांची मानसिकता गुन्हेगारीची ते तपासून घेणं हे महत्त्वाचं होतं। कारण का ते त्यांच्या सगळ्यांवर गंभीर स्वरूपाचे खुनाचे, अपहरणाचे, खंडणीचे, त्याच्यानंतर असे भरपूर गंभीर गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्याचा जर तपास त्यांनी केला असता तर हे खून खंडण्या बंद झाल्या असत्या। त्यांनी तपासणी करायची गरज होती ह्यांच्या मानसिकतेची, आणि चापट मारल्याची मानसिकता तशी होऊ शकते। तर आज आमचा माणूस गेलाय, आम्ही त्यांना आमची व्यथा मांडण्यापेक्षा फक्त आम्ही जात चाललोय। आम्हाला ज्या गोष्टीचा त्रास झालाय की मानसिकता आरोपीची, त्यापेक्षा आमच्या कुटुंबाची मानसिकता खरं तर येऊन बघण्याची गरज होती।